अहो सासूबाई किती दिवस ठेवता पुरीला इथं न्यायला आलोय. अच्छा न्यायला आलाय वय? लईच लवकर आला जावई. लयच लवकर? तसं असलं तर काय करतो मी राहतो इथं 10-15 दिवस तुमच्या लिकी बरोबर. तुमचं मन भरलं नसेल तुमच्या लिकी बद्दलच. नका नका जावई, आज जा आणि उद्या जा. सासूबाई लयच घाबरता हो तुम्ही मला. बरं जाऊ द्या, जातो उद्याच. मी राहायचं म्हणलं की तुमच्या अंगावर काटाच फुटतो बघा. सासूबाई 2-2 खुर्च्या? आवाज जावई, पाहुणं आवळं येतात म्हणून लय घेतल्या त्या खुर्च्या. अजून ही 2 आहे त्या, अजून लय आहे त्या. लय हाय त्या? किती घेतल्या त्या अशा खुर्च्या? इथं बी 2 आहेत, मी बी बसलोय 3 झाल्या. लय नाही त्या 2च आहे त्या. अच्छा बरं जाऊ द्या. माझी बायको कुठं आहे? दिसाना झाली. हा कुठं आहे? आतमध्ये स्वयंपाक करते, गिळायला लागत नाही का? बर 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 स्वयंपाक करते वय. मला बी लय भूक लागली, मी बी काय जेवून नाही आलो. सासूबाई जरनावाच दिसतोय, कवा घेतलाय? अच्छा आवाज जावई, ती जुना झाला जार, तुटीचं काहीतरी झालं म्हणून नवीन घेतला. गार पाणी लागतं नाही काय उन्हाळ्याला, आता उन्हाळा चालू झालाय. बर 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 बरं केलं की 2-2 घेतल्यात. आवाज जावई, कसलं ऊन लागतंय, तुम्ही तर टोपी बी घालून नाही आला. अहो सासूबाई एवढं बी नाही ऊन लागत. कसं आहे, कुठं 50-100 रुपये घालतात टोपीला. सासूबाई काय घागरे बी 4-4 दिसायला लागल्या. तुमच्या तर 2च घागरी होत्या पाण्याला कडीच्या, 3 दिसते त्या. तिकडे बी एक आहे. अहो पाण्यासाठी, आता उन्हाळ्यासाठी म्हणून आता 4-4 आणल्या त्या. हा बरं केलं सासूबाई. पाक मला वाटतं इथं 3 बी दिसते त्या, तिकडे बी 3 आहे त्या. तू समझा? पण खराब झाल्या जरा. ही नहीं खराब तू झाली. समझा नहीं. बरं सासूबाई मी काय राहणार नाही आज, आत्ताच्या आत्ता जाणार आहे थोड्या वेळानं. बघतो बायको काय करती. अगे काय करती? अगो बाई, तुम्ही कधी आला? आता मागा धरणं गप्पा हाणतोय तुझ्या आई सोबत, तरी तुला ऐकू येईना. अहो मी स्वयंपाक करतोय, माझं लक्षच नाही. अयो मटण बिटन केलंय का काय? कधी बी तुम्ही याचा मटन बिटन कसं करायचं? हा सांगून आलं नाही, पण म्हणलं कळल तुला. आता इकडे चक्कर असते तुला माहित नाही, येतच नवरा इकडं. अहो चक्कर आहे, पण मला माहितीये का आजच चक्कर आहे म्हणून तुमची. आता शेवग्याची शेंगाची भाजी केली, हा. खावा. हा बरोबर जेवायचं जायचंय आपल्याला. बर जाऊ. ती मित्राची गाडी आली, त्याच्या गाडीत जाऊ, तेवढंच पैसे वाचत्यात. बर ठीक हा? आहे, बसा हात धुवून या. हात धुतलाय? हात धुवून येतो तो वाढ जेवाय. बर रुको जरा सबर करो. होय ग, आली का नाही? का ग काय झालं आहे? अगं मी आले मैत्रीणकडनं. बर या बाई, तुला आता दिवसातनं 2दा मैत्रिणीकडे जावंच लागतं, त्याशिवाय करमतच नाही. अगं मला करमत नाही म्हणून चालले. जा लवकर ये. हा A few moments later. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. आवाज जावई, इतकं कुठं चालवलंय? बघा तुम्हाला म्हणत होती का नाही माझ्या घरनं काय बी घेऊ नका, आई खवळ म्हणून लागली का नाही खवळायला? अहो सासूबाई ही माझ्यासाठी नाही चालवलं. आणि मला सांगा, तुमच्याकडे खुर्च्या होत्या, ही खराब खुर्च्या चालवल्या त्या, चांगल्या खुर्च्या घरात आहे त्या. तुम्हीच मला लय मोठ्या खुर्च्या ठेवल्या त्या. आणि घागरी बघा बरं फुटलेल्या होत्या, म्हणून त्या चालवल्या, चांगल्या चांगल्या ठेवल्या त्या. आणि जी आर बी तुम्ही दुसरा आणलायच की नवा, ती काय तिथं आहे. मग ही जुनं चालवलं काय करणार तुम्ही ठेवून बरं. आणि तसं बी आमच्या घरी नाही. आणि काय होतं, आमच्या घरच्या घागरीला होलं पडल्या, ती तिने गेली का नाही पाणी आणायला की सगळी ओली होती. बघा सासूबाई माझ्यासाठी काहीच मी चालवलं नाही बघा, सगळं तुमच्याच पुरीसाठी चालवलंय, हाय का नाही? हा गाय. हा बघा बरं तिच्यासाठी चालवलं मी. अहो मला काय नाही, मला तुम्ही फक्त पोरगी दिली, मी ह्यातच खुश आहे. पण काय करायचं, तुमच्याच पुरीच्या सुखासाठी चालवलं एवढं. अच्छा आवाज जावई, आम्ही एक्स्ट्रा घेतलेलं ते आम्हाला लागतंय की. अहो सासूबाई एक्स्ट्रा हाय म्हणूनच चालवलंय व. आणि घरात ठेवून काय करणार आहे तर. आता ती
खराब आहे म्हणून तुम्ही नवं आणलं ना, नेतो की. आणि माझ्यासाठी नाही चालवलं सासूबाई, हाय का नाही? तुझ्यासाठी चालवलं का नाही? मी काय तुझ्यासाठी चालवलंय? घरी आपल्या हाय तरी चालवलंय उगं. रस्त्याने कसं दिसन? हे रस्त्याने घेऊन जायसारखं आहे का? काय होतंय त्याला? गाडीला बांधायचं आणि जायचं. ते बंगारवाल्यासारखं दिसन सगळं. उगं येड्यासारखं काय बी करायला नका घेऊ, राहू द्या इथंच. काय बस आहे, तुलाच लागते एक्स्ट्रा पाणी. या आणता येईन 2 घागरी जास्त चालवल्यात पाणी जी आधी तर उन्हाळा चालू झालाय. माझी मी आणलं असतं कसं बी पाणी. तुम्ही नव्हती माझी काळजी करायची. काय म्हणते नी माणसं सासरवाडीतनं, बघा कसं घेऊन चाललंय. अगं तू गबस, लोक काय नाव ठेवायला, आयुष्य त्यांचं नाव ठेवण्यातच जाणार आहे. अगं हे आपल्याला मस्त पैकी होईल, पैसे वाचताना आपल्याला घ्यायला. तू चल, लागली ना, चल. चला बाबा. ती घागर घे, चल. मी नाही घेणार, चला तुम्हीच आयला घ्या. निवडलं कसं घ्यायचं कसं तसं. चल चल पटकन, उशीर व्हायला जायला. झालं का बांधून? हा झालं, चला. चला काय चला. आता ही खुर्ची इथं ठेवली, ते घागरी तिकडे अडकवले, मी बसायचं कुठं? खुर्ची तर बस की, 1 नंबर राजेसाहेब ठाक मध्ये. बाई ह्या माणसाचा अक्कल कधी यायची काय माहिती. काय म्हणते ना ह्याच्यावर बसल्यावर? हा म्हणते ना सगळे रस्त्याने माणसं भंगार बिंगार गोळा करून आणलंय का काय की. हे काय नाहीत म्हणत बसलो, लोकांना नाव ठेवायला जातात. मस्त पैकी खुर्चीत बस, मस्त पैकी जाऊ आपण. काय मस्त पैकी जाऊ. आणि ती जार कुठे ठेवणार आहेत? ते टेन्शन मग ते अडकवतो. तू गप. आवाज जावई, इकडं आलं की नुसतं काही ना काही घेतात. एक दिवशी या आणि आम्हाला बी न्या. हे सगळं घर रिकामच होतंय. अहो सासूबाई, तुम्हाला बी नेतो पुढल्या महिन्यात. काय आमच्याकडे खुरपायला बी बाया मिळत नाही त्या, तेवढीच तुमची मदत होईल, हाय का नाही? आता तेवढंच बाकी राहिलंय. बाया काय हलकट जावय गे. येताना येतय रिकाम्या हाताने आणि जाताना नेतय भरू भरू. बरं बरं, येतो सासूबाई. चला. असला हलकट जावय कोणालाच भेटू दे. चल तू बस गाडीवर बस.